इथे बंद आहे ना ओके. नमस्कार, माझे नाव राजविज्ञान कानोली. माझे शाळेचे नाव भीमनगर मुले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी थोडीशी माहिती सांगेल. तुम्ही शांतचित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. अंधाराचा होता नशीब यांचा, अंधाराचा होता नशीब यांचा, त्यांनी प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच हो देशाला संविधान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच हो देशाला संविधान दिलं. समतेच्या वनितेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यरत्न शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची जयंती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौथी वर्षे होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या संभ्रमाने आदराने साजरी करतो. त्यांच्या नावाचे जयजयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य. लढावं कसं अन्यायाविरुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची एवढं बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय श्रीराम. इयत्ता चौथीच्या मुलींना मॅडम रेडी ठेवा, घेऊन या स्टेजवर. तिसरी चौथी झालं ना मॅडम, राहुल सरांना सांगून बसवाल्याला बोलून आहे ना पुढंच गेली तरी चालेल एक बस, कारण खूप उशीर झाला त्यांना जेवायला त्यांचं पॅकेट द्या. कांबळे सर रेडी आहे ना? बाई पण भारी देवा सगळ्यांनाच आवडेल. खूप अतिशय सुंदर असं गीत आहे. विद्यार्थिनी पण इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी थांबताना लांब लांब थांबा, जरा थोडं पुढे जा. तुम्ही थोडंसं पुढे जा, पुढे थांब. आणि लाईट बंद करू नका सारखंच. ठीक आहे, पुढे थांबा, पुढे थांबा. Yeah.
कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपण एक सिक्वेन्स पाहिली आहे. एक डान्स, एक पथनाट्य, एक डान्स, एक नाट्यछटा, एक डान्स, एक भाषण, म्हणजे मनोरंजनही होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे जे विचार आहेत तेही आपल्याला ऐकायला मिळतात. आमच्या मोहननगर शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे आर्यन कुमार. तो आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक कविता सादर करतो. माईक जवळ. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्यन आहे. मी आता दुसरीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव मोहननगर आहे. मी एक कविता संग्रह करणार होते. तुम्ही शांतपणे ऐकावं म्हणून मी सलाम महामानवाला शून्यातून गेले सुरुवात अमर झाली इतिहास. आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव. आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव. शूद्रा पोटीने जन्म घेतला, प्रत्येक वर्गाचा विकास करतो. शूद्रा पोटीने जन्म घेतला, प्रत्येक वर्गाचा विकास करतो. आणि बघताच महामानव झाला. आयुष्य गेलेलं ज्ञान प्रत्येकाचा विचार करणं. आयुष्य गेलेलं ज्ञान प्रत्येकाचा विचार करणं. या देशाला समतेकडे नेण्यात भारतीय म्हणून घडवणं. या देशाला समतेकडे नेण्यात भारतीय म्हणून घडवणं. बालपण जोडिले पुस्तकाने तोडिले. बालपण जोडिले पुस्तकाने तोडिले. अनेक वर्गांचा न्याय दिला. बहुजनांना निर्माण केला. कारण लोकशाही सलाम या. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आकाश ठाणांगे. माझ्या शाळेचे नाव मोहननगर मुले. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व देश बांधवांनो, मी आपल्या समोर एक विषय मांडत आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलते. नमस्कार बालमित्रांनो. मला आज तुमच्याशी बोलताना खूप आनंद होत आहे. तुम्ही मुले देशाचे भावी आदर सांभाळावं. आई बाबा गुरुजनांचे केलेले संस्कार तुमचे भावी जीवन घडणार आहे. त्यासोबत माझ्यासारखा इतर अनेक थोर पुरुषांचे विचार, वंचितचे विचार तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहणार आहे. बालमित्रांनो, माझे नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. माझा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महोगाव झाला. माझ्या आई बाबांनी मला लहानपणापासून उत्तम संस्कार केले. त्यांनी मला पुस्तक वाचण्याची आवड केली. बाबांनी मला पुस्तक आणून दिले. तरी पण मला सांगताना खूप वाईट वाटते, कारण की मी महाजातीचा असल्याने माझ्या शाळेत उपमान होत असे. तरी मी मुळीच मी शिकत राहिलो. मला माहीत होते की शिक्षणात नक्कीच परिस्थिती बदलेल.
त्यामुळे आपल्याला शिक्षण परदेशात पूर्ण केले. मी माझे दुःख सहन करून शिक्षण पूर्ण केले. यासाठी मला बडोदा सरकारने शिष्यवृत्ती दिली. मी दिवस रात्र अभ्यास करून अनेक पदव्या संपादन केल्या. मी परदेशातील शिक्षण पूर्ण करून भारत परतल्यावर मी हिंद भाषाला संघटित दिले. त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हे सर्व तुम्हाला माहीत आहे. मी तरुणांना दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश खूप मोलाचा आहे. आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर मी संविधान निर्मितीचे कार्य आवडीने पार पाडले. तुम्ही तरी मला आधी भारतीय संविधानाचे जनक शिल्पकार म्हणतात. मला याचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही माझी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात हे पाहून मला खूप धन्य वाटते. मित्रांनो, आता गौरव कोरोनाचे संकट आहे. तुमची शाळा बंद आहे तेव्हा लक्षात ठेवा माझे विचार तुमच्या सोबत सदैव आहे. एवढं बोलून मी माझं भाषण करतो. भीमराव रामजी आंबेडकरांचा, भीमराव रामजी आंबेडकरांचा. धन्यवाद. इयत्ता 7वीचे विद्यार्थी पटकन यायचे फास्टमध्ये. आता जी 5-7 गाणी राहिली आपली ती फास्टमध्ये घ्यायची. 7वी नंतर पुढचे कोण रेडी आहेत मला सांगा तिकडचे. आता मोहननगरच्या शाळेचं संपलंय, सगळ्यांचं झालंय, फक्त आपलेच राहिले. माझा
पर हम लोग की कोविड फोटोग्राफी की याददाश्त के लिए निरत रहते हैं। बस 2 घंटे हम आपसे लेंगे। थैंक यू। कांबळे सर आवाज थोडासा हे करा ना. आवाज
खूप छान. मोबाईल सेल्फीमुळं किती ऍक्सिडेंट होतात, किती अपघात होतात हे या मूक नाटकातून इयत्ता 8वीने सादर केले. खूप छान. यानंतर इयत्ता 9वी भीमाचा दरारा. इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी हा जय भीम अँथम आहे का? ठीक आहे. चला सरांना सांगितले तिथं. इयत्ता 9वी ज्ञानप्रभात विद्यालयाच्या विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करत आहेत जय भीम अँथम. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास करना। शेर सा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया। रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास करना। शेर सा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया। साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो मंजिलें खोले माहे। दुनिया में न्यारा है, सबका सहारा है, जहाँ से भी प्यारा है, सबका सहारा है, जहाँ से भी प्यारा है। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। जन जाने दे सबको अभी मशाल रहते बन, रोशन करे सबका जीवन, मिसाल ऐसी जीवन। तुझ में भी खून है किसका विकास है, मैदान में आज तू डट के दिखा दे। तुझ में भी खून है किसका दिखा दे, मैदान में आज तू डट के दिखा दे। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है, जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। अन्याय हो चाहे किधर, लड़ हो के तू निडर, रुक जाए सब चाहे तू जब हो तू ही तू उधर। अन्याय हो चाहे किधर, लड़ हो के तू निडर, रुक जाए सब चाहे तू जब हो तू ही तू उधर। हर बात जो भी मिले कहीं
भीमाचा दरारा इयत्ता 10वीच्या मुली. चला फास्ट मध्ये 1 2 3 राहिली ती फास्ट मध्ये घेऊयात. पुढे थांबा आणि जरासं थोडे लांब. यानंतर इयत्ता 10वीच्याच विद्यार्थिनींचं पिंपळाच्या पानावरती. माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लागली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लागली
जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र गौतमाचे साक्षात देऊळ आले किती गोष्ट पश्चाती देवाचे वारुळ झाले बुद्ध गया अजंठाई साक्षात देऊळ आले अष्टगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र गौतमाचे कधी केला नाही गर्व नावाने कधी केला तरी पेशे आत म्हणतो मी बुद्धाचा चेला कधी केला नाही गर्व नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला बुद्धाने बुद्ध आहे सचित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र 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 गौतमाचे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी चला इयत्ता 6वी त्याच्यानंतर 8वीची रेडी राहतील झालेत का अजून कोणाचं राहिलंय 6वी नंतर 8वीच आहे ना फक्त बाकी कोणाचं नाही ना आता हा
इयत्ता मुलांनी इकडे गोंधळ घालायचा नाही, विनाकारण डान्स करायला बोलवलं.
फार महत्वाचं आहे. आता तरी ओळखले तुम्ही कोण? असं काय करताय तुम्ही? रोज तुमच्या शाळेच्या पुस्तकात मला वाचता, सरकारी ऑफिसात पाहता. होय, मी संविधानाची प्रास्ताविका. अरे पण हे संविधान म्हणजे काय? झाली का पंचायत? तुम्ही म्हणसा ही गप्प मारायला आलती आणि नुसतं प्रश्नच विचारले तुम्ही कोण, मी कोण, संविधान म्हणजे काय? गोंधळ गोंधळ उडाला असेल मुलाचा. पण थांबा, तसे गोंधळून जाऊ नका. मी तुम्हाला सर्व गोष्टी उलगडून सांगते. हे पहा, हे आहे भारताचं संविधान, ज्याने तुम्हा भारतीयांना एक रचना दिली, सुंदर स्वप्न दिलं, मूलभूत अधिकार दिले आणि फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे तुमचं ऐकायलाच आहे असं समजा ना. मूळतः भारतीय संविधान हा भारत देशाचा मोठा कायदा आहे बरं का, ज्याच्यावर तुमचा भारत देश भक्कमपणे उभा आहे. ह्या संविधानात बनायला लागले तरी किती दिवस? तुम्ही म्हणसा लागले असतील, फार काही दिवस लागले असतील, लागले असतील 1-2 दिवस, पण नाही, तसं नाहीये. हे संविधान बनायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आणि हो, सांगायचंच राहून गेलं, तुम्ही ते चाचा नेहरूंना ओळखता का? हो, तेच ते चाचा नेहरू जे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये माझं स्वरूप सर्वांच्या समोर आणलं आणि 22 जानेवारी 1947 मध्ये मला संविधान सभेत मान्यता मिळाली. ह्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. थँक्यू.